हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. झाला का चहा पाणी? तर आज आमच्या इथली जयंती आहे. आज जयंती आहे. आज कोण वार आहे बरं? शनिवार, गुरुवार, शनिवार. हां, अगा इथं जयंती आहे आमची आज. तर जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. कसं असतं माहिती आहे का, लोक कशी पण जयंती बनवते, ते कशी बी म्हणजे तर आता बसायला लागलेले. थांबा एक मिनटं, तुम्हाला मी झेंडा दाखवते. मी झेंडा लावलाय, दिसला का झेंडा? दिसला का? हा का, हे झेंडा आहे. झेंडा लावलाय आपण मस्तपैकी. बानुबाई झोपली बघा, कशी झालाय तिचा. आता तिला आंघोळ ही घालते. ऊन पडले ना, उन्हात केलेलं दिसतच नाही. तर रोजच्या प्रमाणे आमच्या आईची देवपूजा वगैरे झाली. आता ऊनच पडते देवापर्यंत. रोजच्या प्रमाणे तिचं असतंय, रोजच असतंय. कधी देवाना नाही, ते कसं असतं, जे करतं त्याला नावं ठेवणं खरंच चुकीचं आहे. करतात तर करू द्यायचं. त्यांच्या मनाला शांती मिळते बस, आपल्या मनाला शांती मिळते. तर त्या गोष्टी जाऊ द्या, चला सोडा. तर मला अशा कमेंट आल्या, ताई तू अशी राहिलीस तर किती चांगली दिसतेस, अशी रोजच राहत जा. तर कसं आहे माहिती आहे का, आणलं का? खरी नाही काय? खारी आणायला लावलेली. सकाळ सकाळ खाल्लं ना जरा बरं वाटतं भावा बहिणींना. तर चला, बानूला ही आंघोळ घालायची. तर मी कोणत्या गोष्टीकडे हो का असं डोकं होत आहे. तर उद्या रविवार, संडे, उद्या आमच्या इथली भैरोबाची यात्रा आहे, म्हणजे छबिना आहे. त्या दिवशी जी गाड्या उडण्या होत्या, ते पौर्णिमाला ते गाड्या 9 दिवस उपास सुटतात आणि गाड्या वाढतात. ती पौर्णिमा होती. म्हणजे तुम्ही म्हणता ना एकाच गावात 2-2 जत्रा कशा काय, तर नाही, त्या गाड्या उडण्या होत्या. तर तुम्ही बघितलंच असेल. तर आणि उद्या जत्रा आहे. तर उद्या सगळ्यांनी भावा बहिणींनो जत्रेला या, देवाचा लाभ घ्या. आणि तुमची माझी पण ओळख होईन, भेट होईन असं मला वाटतं. या, आमच्या इथल्या जत्रेला आमंत्रण आहे. माझ्या परिवाराकडून, माझ्याकडून, सगळ्याकडून तुम्हा सगळ्यांना, माझ्या भावा बहिणीला खूप खूप आशीर्वाद. काय म्हणते ती काय नाही ते सुद्धा मला कळत नाही. कसं आहे माहिती आहे का, आता बानमुला नाही ती कपडे, आणि 2 दिवस झालं, म्हणजे 2 दिवस नाही, सॉरी 8-15 दिवस झालं आमच्या इथं वातावरण वेगळंच आहे. वारं कवदान, पाऊस बी त्या दिवशी चांगलाच झाला, बऱ्यापैकी पाऊस झाला बरं का. पण आता भांडी ठेव, म्हणजे एवढा पण नाही झाला की ही सगळी जागा एवढी भिजली होती. ही अशी पूर्ण पट्टी भिजली होती. आणि रात्रीचा 12 वाजता आलता म्हणून, त्यामुळे मला काही हेडव काढायला जमलंच नाही. तर तुम्ही म्हणचाल आता बाई दिलते का आम्ही मदत केली, काय झालं ताई बांध काहीतरी. तर हा, तुम्ही जी मला मदत केलेली आहे ती जास्त काही मदत झालेली नाही, फक्त 6,000 रुपये मदत झाली. मग तेवढ्यात काहीच होणार नाही ना. पत्र पण नुसतं पत्रच येत्याल, आणि पत्र काय करू आणून, त्याला अँगल लागत्याल, त्याला खंब लागत्याल. म्हणजे आता तुम्ही घ्या समजून, बरे बारकं 5 पत्र्याचं तरी 4 पत्र्याचं तरी बांधायचं म्हणलं तरी त्याला पैसे लागतातच. एवढं माझ्याकडं नाहीत. आणि ते मी काय, तुम्ही म्हणसाल की तिनं खाल्लं असेल असं तसं, तर मी काय ते खाणार नाही किंवा काय नाही. ज्यासाठी दिले त्यासाठीच मी उपयोग करणार आहे. भले माझ्या बानूला कपडे नसू द्या, जत्रा तर हाय अशी पण निघते, असं काय नाही की नवीच कपडे असावं म्हणून. आणि दीक्षाला पण नाही आणि बानूला पण नाही. तर दीक्षाला काय हाय ती नवी कपडे तिने ठेवलेली जपून हाय ती, तिला काय नाही घेणार मी. पण बानूला नाही, ती बानूला 2 ड्रेस त्या दिवशी मी आणलेलं, टी-शर्ट, म्हणजे आधीचं फाटलं, आधीचं वहिनीने एक दिलता, परत माझ्या बहिणीने एक दिलता, असं करून 2 होतं. आणि म्हणजे बानूला देतात कपडे कुणी पण,
आणि मी काही नाही म्हणत नाही, त्यामुळं मला काय वाईट वाटत नाही. आपण लेकराचे कपडे लेकरांनाच घालायचे असते, ते आपण थोडी घालतो लेकरांचे, बरोबर आहे का नाही. तर कुणीही नावं ठेवत जाऊ नका. कसं आहे माहिती आहे का, मी बानूसाठी सगळ्या गोष्टी करते आणि माझ्या डोक्यात एवढं विचार आहेत की मी काहीच नाही सांगू शकत तुम्हाला. हा, मी फक्त तुम्हाला खुश दिसू शकते, आनंद देऊ शकते. आपण एवढं प्रयत्न करा की कमीत कमी शेअर करा, लाईक करायला विसरू नका, की त्याने करून मला जी माझी स्वप्न होतं, मला काय घराचं स्वप्न नाही किंवा काय नाही, माझं स्वप्न एकच आहे की माझ्या पुरीला स्वतःच्या पायावर मला उभा करायचे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांची मला मदत हवी आहे. मदत म्हणजे तुम्ही मला, म्हणजे मी म्हणत नाही मला मदत करा, मदत म्हणजे की तुमचा सगळ्यांचा मला आशीर्वाद पाहिजे. तर तुम्ही सगळ्यांनी मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. ते कसं आहे माहिती आहे का, तुमच्या आशीर्वादाने एका कमेंटमुळं आणि एका लाईकमुळं, कमीत कमी तुमच्या लाईकमुळं माझ्या बानू चालू शकेल. तर एवढा आशीर्वाद नक्कीच माझ्या बानूला द्या आणि बानूकडं बघून तुम्ही नक्कीच हे करा, लाईक करायला विसरू नका. भावा बहिणींना प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे मनापासून. खरं एका आईचं दुःख एका आईच समजू शकते, आईचं दुःख भाऊ समजू शकतो. पण माझं आता जाऊ द्या, कसं आहे माहिती आहे का, बोलायला गेलं की भरपूर जणांना राग येते, ते मला बोलायला पण येणार. तर जाऊ द्या, नक्कीच माझ्या बानूसाठी एक लाईक करा. असं समजा एका ताईला आयुष्याची एकतर भाचीला भेट दिली असं समजा. पण माझ्या बानूसाठी तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, शेअर करा, काय असतं ते सगळं करा. पण माझ्या बानूला स्वतःच्या पायावर उभा करा. बाय.